हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे खरबूज पासून आईस्क्रीम, खरबूज फ्लेवर आईस्क्रीम. तर बघा, यासाठी मी 2 खरबूज इथे यूज केलेले आहे. तर आधी या खरबूजचा आपल्याला छान वरून असं गोल काप काढून असा पूर्ण गर आतमधून काढून घ्यायचा आहे. तर बघा, याच्या बिया मी वेगळ्या काढलेल्या आहे आणि गर हा वेगळा काढलेला आहे. तुम्ही बघू शकता 2 टरबुजांचा गर हा आहे. आता 1 वाटी बदाम घेतलेला आहे, इथे दूध घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे आणि बदाम मी भिजवलेले बदाम घेतलेले आहे. तर बघा, एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे गर टाकलेला आहे. त्यानंतर हे बदाम मी इथे टाकलेले आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं दूध ऍड करूया. जवळपास 2 वाटी दूध आहे ऍड केलेलं. त्यानंतर साखर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, जो गोड किंवा कमी गोड. तर बघा, अशा प्रकारे हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पिस्ताचे काप मी टाकलेले आहे. तुमच्या घरी जेही ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील तुम्ही ते याच्यामध्ये यूज करू शकता. बघा, अशा प्रकारे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट याच्यामध्ये. आता हे पूर्ण हे आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आईस्क्रीमचं मिश्रण जे आहे ते आपण जे खरबूज कापलेले होते छान गोल मटक्यासारखे, त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आपल्याला दुसरं कोणतंही भांडं वापरायची आवश्यकता नाही, याच्यातच तुम्ही हे भरून ठेवू शकता. आणि हे डीप फ्रीजरमध्ये 8 ते 9 घंटे तुम्हाला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. बघा, 8 ते 9 घंटे झालेले आहे आणि आपली ही आईस्क्रीम तयार झाली आहे. सर्व करताना तुम्ही छान चाकूने याचे काप कापून अशा प्रकारे हे सर्व करू शकता. तर बघा, खायला अतिशय छान लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Each echoing step on the forest